विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर. आपण माझ्या चॅनलवरून मागील अनेक दिवसापासून समाजशास्त्र विषयाच्या वेगवेगळ्या घटकावरील MCQ प्रश्नांचा सराव करीत आहोत. आणखीनही काही विद्यार्थ्यांनी मित्रांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी करावं. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आप्तसंबंध व्यवस्था या संदर्भातल्या MCQ प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर पाहूया आपण आप्तसंबंध व्यवस्था या संदर्भातले MCQ प्रश्न. पहिला प्रश्न आहे, वंश परंपरा रक्तसंबंध विवाहाद्वारे निश्चित होणारे तसेच समाजाची मान्यता असलेल्या व्यक्तीमधील संबंधांची जी व्यवस्था असते तिला काय म्हणतात? रिकामी जागा म्हणतात. आप्तसंबंध व्यवस्था असं म्हणतात. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चुकीचे विधान ओळखा. समाजात विविध सामाजिक समूह असतात. कुटुंब हा आप्तसंबंधी समूह नाही. अनेक कुटुंब मिळून समाज निर्माण होत नाही. समाजात आप्तसंबंध समूह असतात. तर ब आणि क हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं क हे उत्तर योग्य आहे. कोणता सामाजिक समूह आप्तसंबंधी समूह नाही? भावकी, घराणे, कुल आणि संघटना हा सामाजिक समूह आप्तसंबंधी समूह नाही. संघटना. कोणता समूह आप्तसंबंधी समूह आहे? जात, गोत्र, कुटुंब आणि वंश. तर वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. आधुनिक समाजात आप्तसंबंधांचे प्राबल्य कमी झाले आहे. त्याची जागा कोणता समूह घेत आहे? तर त्याचा दुय्यम समूह हे समूहाची जागा घेत आहेत. कोणाच्या मते सामाजिक संघटनांचा गाभा म्हणजे आप्तसंबंध होय? M. केशिंग यांच्या मते. खालीलपैकी कोणत्या भारतीय समाजशास्त्रज्ञांनी आप्तसंबंध व्यवस्थेचा अभ्यास केला आहे? खालीलपैकी कोणत्या भारतीय समाजशास्त्रज्ञांनी आप्तसंबंध व्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे? डॉक्टर G.S. घुरे, समाजशास्त्राचे जनक, यांनी हा अभ्यास केलेला आहे. आई आणि मूल यांच्यातील नात्यांचा आधार कोणता? आई आणि मूल यांच्या नात्यातील आधार रक्तसंबंध होय. व्यक्तीच्या जीवनात कोणत्या नातेसंबंधांना जास्त महत्त्व असते? व्यक्तीच्या जीवनात रक्ताचे नातेसंबंधांना जास्त महत्त्व असते. कोणाच्या मते आप्तसंबंध व्यवस्थेत अशा आप्तसंबंधांचा अंतर्भाव होतो की जे आप्तसंबंध कल्पित व प्रत्यक्ष रक्तसंबंधावर आधारित असून समाजाची मान्यता असते? तर आपल्याला सांगता येईल याचं चार्ल्स विनिक यांच्या मते हे त्यांनी मत मांडलेलं आहे. आप्तसंबंध व्यवस्था अशी रचनात्मक अवस्था आहे की ज्यामध्ये व्यक्ती अनेक विविध एकमेकात जखडलेल्या अशा संकीर्ण स्वरूपाच्या संबंधांनी बद्ध झालेले असतात असे कोणी म्हटलेले आहे? तर असे J.P. मर्डॉक यांनी म्हटलेले आहे. खालीलपैकी नातेवाचक संज्ञा कोणती? आई, वडील, काका, वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. आप्तसंबंध व्यवस्थेचा आधार कोणता? आप्तसंबंध व्यवस्थेचा आधार कोणता? रक्तसंबंध, विवाह, मांडलेली नाती आणि वरील सर्व. रक्तसंबंधी आप्त कोणता? आई वडील, दीर भावजय, मेहुणा मेहुणी, सासू सून. रक्तसंबंधी विचारलेला आहे. आई वडील हे रक्तसंबंधी नातं आहे. विवाहामुळे कोणते नाते निर्माण होते? पत्नीचे नाते निर्माण होते. अत्यंत जवळच्या आप्तसंबंधांचे स्वरूप कसे असते?
अत्यंत जवळच्या आप्तसंबंधांचे स्वरूप कसे असते? तर याचं योग्य उत्तर आहे साधे स्वरूप असते. दूरच्या नातेसंबंधातील सामाजिक संबंधांचे स्वरूप कसे असते? दूरच्या नातेसंबंधांच्या सामाजिक स्वरूप कसे असते? औपचारिक संबंध. चुकीचे विधान ओळखा. विवाहानंतर पुरुष फक्त पतीच असतो. विवाहानंतर स्त्री फक्त पत्नीच बनते. विवाहामुळे स्त्री पुरुष पती पत्नी बनतात. वरील सर्व. कोणत्या आधारावर आप्तसंबंधांची श्रेणी पाडली जाते? कोणत्या आप्तसंबंधांवर श्रेणी पाडली जाते? संपर्काचे सातत्य, निकटता, आत्मीयता, घनिष्ठता. वरील सर्व. आप्तसंबंधीयांचा सर्वात लहान समूह कोणता? जनन कुटुंब. आप्तसंबंध व्यवस्थेमुळे समाजात निर्माण होते. आप्तसंबंध व्यवस्थेमुळे समाजात स्थिरता निर्माण होते. समाजात आप्तसंबंध व्यवस्था नसती तर समाजात निर्माण झाले असती गोंधळाची स्थिती. बहुतेक आप्तसंबंध समूह हे रिकामी जागा असतात. बहुतेक आप्तसंबंध हे एकरेषीय असतात. आदिवासी समाजात अत्यंत सर्वात रक्तसंबंधित समूह आहे कुल समूह. आप्तसंबंध व्यवस्थेत कोणत्या समूहाला मध्यवर्ती स्थान असते? कुटुंब समूहाला मध्यवर्ती स्थान असते. कोणाच्या मते वीज कुटुंब हा सर्वव्यापी सर्वात महत्त्वपूर्ण आप्तसंबंध समूह आहे? मॅलिनोव्स्की यांच्या मते आहे. चुकीचे विधान ओळखा. कुटुंबामुळे नाती निर्माण होऊ शकतात. कुटुंबात व्यक्तीचे नातेसंबंधात शिक्षण मिळते. कुटुंबात नातेसंबंध जोपासना होत नाही. कुटुंबात नातेसंबंध मध्यवर्ती स्थान असते. चुकीचे विधान आहे. कोणत्या नातेसमूहात लैंगिक गरजेसाठी स्पर्धा होत नाही? कुटुंब, भावकी, समान आडनाव. वरील सर्व. कोणाच्या मते आप्तसंबंध व्यवस्था ही विचारांची एक निरंकुश व्यवस्था आहे? तर याचं आपल्याला सांगता येईल लेवी-स्ट्रॉस. रक्तसंबंधित आप्त, विवाहसंबंधित आप्त आणि कल्पित आप्त हे आप्ताचे 3 प्रकार कोणत्या विचारवंताने मांडलेले आहेत? तर हे रक्ताचे F.M. केसिंग यांनी हे प्रकार सांगितलेले आहे.